नमस्कार मंडळी, मी पूजा उमाळे माझ्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज बनवणार होतो आम्ही भेंड्यांच्या दाण्याचे वडे। त्यामुळे आम्ही भेंड सोलत होतो। आता ही आमची चुटकी पण मदत करत होती। त्यानंतर भेंड्यांचे दाणे वगैरे काढून झाले आणि एका छोट्या पातेल्यामध्ये मी ते दाणे घेतले होते। त्यानंतर त्यामध्ये मी टाकलं होतं 1 वाटी मैदा आणि मैदा झाल्यानंतर मी 1 कांदा कट केलेला त्यामध्ये ॲड केला होता, कारण वड्यामध्ये थोडाफार कांदा असला की टेस्ट चांगली लागते। आणि ते झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकला होता थोडासा लसूण, त्यानंतर मी त्यात ॲड केले होते अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच हळद। त्यानंतर मी त्यात टाकले 1 चम्मचभर तिखट, लाल तिखट आणि नंतर चवीनुसार मीठ टाकले आणि हे पूर्ण भिजून घेतलं। भिजून झाल्यानंतर मी थोडं तेल घेतलं होतं कढईमध्ये। तेल गरम होऊ दिलं आणि तोपर्यंत इकडे वडा थापून घेतला। वडा थापून झाल्यानंतर तो मी तेलामध्ये टाकला आणि मस्त असा होऊ दिला। तो लाल झाल्यानंतर तो मी बाहेर काढून घेतला आणि कुरकुरीत असा भेंडीच्या दाण्याचा वडा तयार झाला। तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय।